आता मात्र सामना रंगतो चौथ्या ग्रुपमधील दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कडापे सुपरस्टार विरुद्ध कांदलगाव. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होते प्रथमेश बेसर. फलंदाजी मार्गवरती मंगेश कडू आणि गणेश कडू. पाहूया सामना रंगतदार ठरणार आहे कारण की कडापे संघ तेवढ्या ताकदीचा फलंदाजीचा भरणा असलेला संघ कडापे सुपरस्टार आणि त्याच्या सामोरे जातो तो म्हणजे कांदळगाव संघ. प्रथमेश बेसलाचा पहिला चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू जातो विकेटच्या दिशेला एकदा पूर्ण केली जाते आणि एकाच धावेमध्ये समाधान करतो. खातं खोलतो स्वतःचं आणि संघाचंही. पहिल्याच चेंडूवरती एक धाव घेतली जाते. एक धावेनिशी संघाचं खातं खोललं जातं. आता मात्र फलंदाजी मार्गात सज्ज होत आहेत गणेश कडू पहिल्या सामन्याचे सामनावीर. आता मात्र फलंदाजी मार्गावरती आलेत. पाहूया काय होते. पुढचा चेंडू प्रथम याचा. यावेळी मात्र सूर्यकी चेंडू होता. चेंडूला फक्त सन्मान दिला. चेंडू येतो लॉंगॉनच्या दिशेला. एकच धाव पूर्ण केली जाते. इथे मात्र सेन्सिबल क्रिकेट पहिल्या दोन चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या त्या म्हणजेच प्रथमेश याने. पाहूया लेफ्ट राईटीचं कॉम्बिनेशन आहे. क्षेत्ररक्षण वारंवार चेंज होत राहते. पुढचा चेंडू. ह्यावेळी मात्र सुरेख टप्पा. चेंडू पडला. काटा चेंज केला. चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू निघतोय. एक सुरेख गोलंदाजीचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय. एक 90 तासा गोलंदाज आहे प्रथमेश आणि तो गोलंदाजी करतो तो म्हणजेच मंगेश कडू यांना ज्यांनी गेले 20 वर्ष या क्रिकेटमध्ये गाळवले. त्यांना चेंडूवरती रिधाव काढण्यापर्यंत पुढच्या चेंडूवरती उत्तर दिलं जातंय. पुढच्या चेंडूवरती षटकार खेळून काढला जातो मंगेश कडू यांच्या माध्यमातून. या इनिंगचा हा पहिलाच षटकार. धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या होते 8. सूर्य फटका होता. चेंडू फिड्यात दिला होता. चेंडूला खेळून काढला. चेंडू गेला सरळ डोक्यावरच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका लागवला. चेंडू हवेत लागला. क्षेत्ररक्षक येतो झेल खाली आणि इथे मात्र खेळी समाप्त होते मंगेश कडू यांची. आता मात्र त्यांची जागा भरून घेण्यासाठी ते म्हणजे चेतन पांगशे. पाहूया काय होतंय पुढच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा प्रथमेश चेंडू घेऊन तयार. अद्याप या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. त्यानंतर निर्धाव चेंडू होता. पुढच्या चेंडूवरती षटकार लगावला होता परंतु 5व्या चेंडूवरती मंगेश कडू यांना तंबूत परतवलं गेलं. पुढचा चेंडू. इथे मात्र रिवर्सचा प्रयत्न होता. चेंडू काही समजला नाही. उमजला नाही. चेंडू गेला सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू निघतोय. पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाखेर 8 धावा खर्ची करतोय तो म्हणजेच प्रथमेश बेसर. सुरेख गोलंदाजी कडापे संघ म्हणायला गेला तर पहिल्या सामन्यामध्ये सुरेख फटकेबाजी त्यांनी केली होती परंतु इथे मात्र कांदळगाव संघाची गोलंदाजी तेवढ्याच ताकदीची आपल्याला पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये 33 धावा डिफेंड केल्या होत्या कांदळगाव संघाने. आता मात्र वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरे षटक घेऊन सज्ज होतोय प्रथमेश बेसर. रोशन बेसळ. पुढचा चेंडू. पहिलाच चेंडू रोशन याचा. यावेळी मात्र चेंडू काही समजलं नाही परंतु पंचांचा इशारा वाईटचा येतो. स्क्वेरी मारा. पंच हात आपले समांतर करते जमिनीला आणि वाईटचा इशारा येतोय. पहिल्याच चेंडूची फेकी वाईटच्या स्वरूपात केली जाते. एक तो प्रेशर आहे कारण की मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं काय फटकेबाजी केली होती गणेश कडू यांनी. पुन्हा एकदा रोशन बेसळ. पुढचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू दिशा जातो. चेंडू येतो सरळ क्षेत्ररक्षक येईल. चेंडू पकडेल. चेंडूची फेकी करेल. त्या दरम्यान एक धाव घेतली जाते. लेफ्टी राईटीच्या कॉम्बिनेशन आपण पाहतोय कडापे संघाला. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय.
चेतन पांगशे येते स्ट्राईक वरती. आपण पाहिलं होतं मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती एक स्विच लागवण्याचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव निघाला होता. आता मात्र काय करतोय पुढच्या चेंडूवरती हे आपल्याला पाहायचं आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा पंच वाईटचा इशारा करताय, तर पुन्हा एकदा वाईटची फेकी केली जाते रोशनच्या माध्यमातून. संघाच्या धावसंख्येमध्ये वाईटच्या स्वरूपात वाढ होते, धावसंख्या होते 11. पुढचा चेंडू रोशन याचा. यावेळी मात्र चेंडूला दिशा दिली जाते, चेंडू धावतोय पळतोय, खेळाडू सुद्धा त्याच्या मागे धावतोय, परंतु चेंडू ही रेस जिंकतोय. चेंडू जातोय सीमा रेषा पार, खणखणीत चौकार. लेग साईडला टाकण्याचा प्रयत्न होता चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडू गेला सीमारेषा पार. 4 धावांसाठी धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या होते 15. आपण पाहिलं होतं पहिलं शतक सुरेख हाताळलं होतं, ते म्हणजेच प्रथमेश यांनी. आता मात्र रोशन काय करतोय पुढच्या उरल्या चेंडूमध्ये आपल्याला पाहायचंय, कारण की कडापे संघ मोठे फटके लागवण्याचा प्रयत्न दिसतोय आपल्याला. या चेंडूवरती सुरेख टप्प्याची चेंडू फेकी गेली होती, चेंडू निर्धाव निघतोय, मोठा फटका लागण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटची कडा घेतली, चेंडू पिचवरतीच राहिला, निर्धाव चेंडू निघतोय. आता मात्र कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला रोशनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रोशन याचा. पाहूया काय करतोय, पंचांना पार करून टाकला चेंडू. यावेळी मात्र चेंडूला दिशा दिली जाते, चेंडू येतो लॉंगच्या दिशेला, एक धाव पूर्ण केली जाते आणि एकच धाव घेतली जाते. सुरेख गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून. 4 चेंडू फेकलेत आतापर्यंत, 2 चेंडू येणं बाकी या षटकातील. पाहूया काय होते. पुढचा चेंडू गणेश कडू याच्यासाठी रोशनच्या माध्यमातून. पाहूया काय करतोय. यावेळी मात्र मोठा फटका, चेंडू आउट लास्ट येतो, प्रकाश येतो चेंडू खाली आणि इथे मात्र प्रयत्न केला होता, प्रयत्न असफल ठरला आणि चेंडू गेला सीमारेषा पार. 6 धावांसाठी सुरेख फटका होता, पुल शॉट केला होता, पुल सक्सेसफुल झाला होता, चेंडू सीमारेषा पार गेला. 6 धावांसाठी धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते 22. थोडस महागडा ठरतोय रोशन बेसव. पाहूया काय घडतो पुढच्या चेंडूमध्ये. यावेळी मात्र सुरेख चेंडू, पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो वाईडचा. या षटकातील 3रा वाईड आपल्याला पाहायला मिळतो रोशनच्या माध्यमातून. प्रेशर दिसतोय रोशनवरती, कारण की मागच्या चेंडूवरती एक मोठा फटका लगावला होता, त्याच प्रेशरमध्ये हाताळलेला पुढचा चेंडू वाईड गेला. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र चेंडू हवेत लास्ट होतोय, प्रकाश येतो झेल खाली आणि इथे मात्र झेल घेतोय. गणेश कडू यांची खेळी समाप्त होते. एक षटकार लगावला होता, पुढच्या चेंडूवरती पण षटकार लागवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र गडी बाद होतोय. कडापे संघाला घादरा बसतोय आणि आता त्यांची जागा भरून घेण्यासाठी आता ते म्हणजेच आनंदा कोल्हे. आता मात्र वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 3रं शतक घेऊन सज्ज झाला होता, म्हणजे मागच्या सामन्याचा सामनावीर प्रकाश मोहिते. प्रकाशचा पुढील चेंडू पाहूया. चेतन पांगचे यांच्यासाठी पहिला चेंडूवरती मोठा फटका. इट इज अ बिग ह्यूज षटकार. काय आवाज आला होता बॅटमधून, त्या आवाजाने समजला होता की चेंडू जातो सीमारेषा पार. 6 धावांसाठी. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. तुम्ही मागच्या सामन्यामध्ये काय केलं त्याला काहीच महत्व नसतं, तुम्ही आत्ता काय कराल त्याला महत्व असतं. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं 6 चेंडू 13 धावांची गरज असताना सुरेख गोलंदाजी केली होती प्रकाशाने, फक्त 5 धावा खर्च केला होता. आता मात्र पहिल्याच चेंडूवरती हावी होतो चेतन पांगशे, पहिल्याच चेंडूवरती खेळून काढतोय 6 धावा. अजूनही 5 चेंडू येणं बाकी आहे, त्या हाणामारीचा षटक आहे. पाहूया काय करतोय, कुठला इतिहास रचला जातोय पुढच्या चेंडूवरती चेतनच्या माध्यमातून.
पुन्हा एकदा मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र चेंडू गॅप मध्ये खेळून काढला जातो, चेंडू जातो सीमारेषा लगत 4 धावांसाठी. धावसंख्या होते 33. पुढचा चेंडू पुन्हा एकदा प्रकाश चेंडू घेऊन तयार चेतनेच्यासाठी. स्लो पद्धतीचा चेंडू होता, चेंडू आउट लाभ झाला जातो, 2 क्षेत्ररक्षक झेल काढली आणि इथे मात्र प्रथमेश कोणतीच चुकी करत नाहीये. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळी थोडे बोटं फिरवली होती चेंडूवरती, चेंडू स्लोअर पद्धतीचा फेकला होता, चेंडू आउट लाभ झाला, चेंडू खाली आला, प्रथमेश झेल बाद करतो, चेतन पांगशीची खेळी होते समाप्त. चेतन पांगशी जागा भरून घेण्यासाठी आता मात्र फलंदाजी मार्क होते अक्षय कडू. पुन्हा एकदा थोडस कमबॅक आपल्याला पाहायला मिळते प्रकाशाच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यानंतर 10 धावा खेळणाऱ्या फलंदाजाला तो मात्र इथे बाद करतो. आता मात्र फलंदाजी मार्गावरती सज्ज होतो अक्षय कडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुढचा चेंडू प्रकाश याचा. यावेळी मात्र मोठा फटका लावण्याचा प्रयत्न होता, सूर्यका चेंडू काही समजला नाही, चेंडू गेला सर्व यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते, निर्धाव चेंडू निघते, कमबॅक पाहायला मिळते आपल्याला प्रकाशच्या माध्यमातून. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा खर्च केल्यानंतर 1 विकेट घेतो, 1 निर्धाव चेंडू टाकतोय. पुढच्या येणाऱ्या 2 चेंडूवरती काय होईल आपल्याला पाहायचं आहे. कडक संघाला जर मोठ्या धावसंख्या रचायच्या असेल तर पुढच्या 2 चेंडूवरती मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा प्रकाश चेंडू घेऊन तयार, यावेळी मात्र चेंडूला लास्ट केला जातो, चेंडू येतो, 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक दोन्ही खेळाडूंनी जंप केली होती, दोघांच्या डोक्यावरून चेंडू जाते सीमारेषा पार, खणखणीत चौकार. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते 37. अद्याप या शतकामध्ये 14 धावा खर्च करतो तो म्हणजेच प्रकाश. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन सज्ज, मारा करेल म्हणजे अक्षय कडू याला. या इनिंगचा हा शेवटचा चेंडू असणार आहे, पाहूया काय होतंय, कोणता इतिहास घडवला जातोय. यावेळी मात्र मोठा फटका, परंतु रोशन आला होता, थोडस मिसफिल पाहायला मिळते आपल्याला त्याच्या माध्यमातून आणि चेंडू जातोय सीमारेषा पार, 1 बाउन्स चौकार. झेल झाली असती ही, परंतु थोडासा स्लिप झाला, पडला खालती, चेंडू डोक्यावरून गेला, सीमारेषा पार 4 धावांसाठी. या 4 धावांशी सांगितले धावसंख्येमध्ये वाढ झाली, धावसंख्या होते 41. 42 धावांचं आव्हान दिलं जातं ते म्हणजेच कांदळगाव संघाला. तर विनंती असेल कांदळगाव संघ, आपण आपले सलामीचे फलंदाज लवकरात लवकर पाठवून द्यायचे. आणि विनंती असेल कडापे सुपरस्टार संघाला सुद्धा की आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. आणि आता मी आमंत्रित करतो संजय शिंदे सर, आपण यायचंय.
थँक्यू सो मच दर्शनजी. आपण जवळ पुन्हा एकदा मॅच रचना आपण पाहतात. एक दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा या संपूर्ण विजापूर विभागाला एक संपूर्ण ग्रामीण गटातील खेळाडूंना मोठा प्लॅटफॉर्म मिळावा त्यासाठी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मानगाव निजामपूर अंतर्गत क्रीडा वेलफेअर असोसिएशन अंतर्गत शिवगर्जना क्रिकेट संघ येलवडे यांच्या वतीने आयोजित केलेली शिवगर्जना चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि सगळं एकदा दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंच्या त्याचबरोबर सर्व प्रेक्षक वर्गांच्या आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष करूयात स्वागत. आणि जाऊयात मैदानाच्या दिशेने जिथे मॅच आपल्याला पाहायला मिळते. जिथे एका साईडला टीम असणार आहे ती म्हणजे कडापे सुपरस्टार यांच्या विरुद्धमध्ये कांदेगाव आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेला पहिली बॅटिंग करत असताना टीम कडापे सुपरस्टार या संघाने धावा बनवल्या 41 बनवल्या. 42चा पाठला करायचं. 18 बॉलचा खेळ इथे बाकी असणार आहे. 18 बॉल मध्ये 42 धावा आता इथून पुढे बनवल्या जातील का ते पाहण्यासाठी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या समोर जॉईन व्हा. आणि त्याचबरोबर संपूर्ण जे युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक वर्ग आमच्यापर्यंत जोडले गेले असतील 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीवरती संपूर्ण स्पर्धा ही लाईव्ह प्रसारित आपल्याला करताना पाहायला मिळतात. तर जे ऑनलाईन आमचे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या देखील आपण शिवगर्जना चषकामध्ये हार्दिक सहर्ष करूयात स्वागत. 18 बॉलचा खेळ की 18 बॉल मध्ये 42 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक पहिला बाउंड ट्रॅक वरती पहिला गोलंदाज अक्षय कडू आपल्याला बाउंड ट्रॅक वरती येताना पाहायला मिळतील. दोन आघाडीचे गोलंदाज लखन आणि त्याचबरोबर रोशन. पहिला बॉल पहा पहिला बॉल थोडासा विचार केला ना तर लेग कटरचा वापर इथे केला गेला होता आणि त्याच पद्धतीने कट सुद्धा करायचं होतं परंतु मागच्या बॉलचा स्पर्श झाला नाही आणि डॉट बॉलला याही वेळेला स्वीट शीट करायचं होतं. टीम साठी स्वीट साऊंड द्यायचं होतं परंतु त्याही वेळेला पुन्हा एकदा डॉट बॉलला फिरकी पुटे बाउंड ट्रॅक वरती त्यांना पाहायला मिळते. अद्यापर्यंत 2 बॉल पडलेले आहेत. तिसरा डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. ज्यावेळेला सातत्याने लेग कटरचा वापर सातत्याने इथे या मैदानावरती या मॅच मध्ये केला जातोय. 42चा पाठला करायचा आहे. 3 बॉल वरती एकही धावारी नाहीये. बॉल क्रमांक 14 याही वेळेला लेग कटरचा वापर समोरच्या दिशेने केलेला फटका. 1 बाउन्स बॉल सीमा रेषेच्या बाहेर. पहिला वार बॉल सीमा बार. धावा मिळतील 4. चौकाराच्या मदतीने संघाचं अकाउंट इथे ओपन होताना पाहायला मिळते. पहा 4 बॉलचा खेळ झाला आणि 4थ्या बॉल वरती हा चौकाराला षटकातील 5वा बॉल अगदी वेट अँड वॉचची पॉलिसी. बॉल याही वेळेला सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. ग्लोरियस मॅग्निफिकेशन एक्स्ट्राऑर्डिनरी 6 धावांसाठी सिक्सर. चौकाराच्या पाठोपाठ षटकार. पहा पहिले 3 बॉल होते ना ते बॅटिंग करत असताना लखनला तिथे ओळखण्यामध्ये निघून गेले आणि त्याच्यानंतर मग आता लखननं संपूर्ण अभ्यास केलाय तो म्हणजे अक्षयचा आणि त्या पद्धतीची बॅटिंग आता चालू आहे. मैदानाच्या आत 10 धावा झाल्यात. याही वेळेला वेट अँड वॉलची चांगली पॉलिसी पाहायला मिळते. पॉइंट कव्हरच्या दिशेने खेळला फटका. बॉल बुलेट ट्रेनच्या वेगानं सीमा पार. आणखीन एक दर्जेदार चौकार. पहा पहिल्या षटकामध्ये पहिले 3 डॉट बनवले आणि त्याच्यानंतर शेवटच्या 3 बॉल वरती 14 धावा इथे घेण्यामध्ये लखनला इथे यश आलं. चौदा धावा दबकोवरती पाहायला मिळते. ज्या वेळेला 42चा पाठला करत होता ना 14 धावा अद्यापर्यंत दबकोवरती लागल्यात. आता येणाऱ्या उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आता असणार आहे. षटक क्रमांक 2 बॉन्ड ट्रॅक वरती आपल्याला पाहायला टीम कडापे सुपरस्टार संघाचा हा गोलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळतील.
पहिला बॉल गणेशांचा, पहिला बॉल पहा, टप्पा पडला ना, त्याच्यानंतर बराचसा वेग गणेशने आता धारण केला आणि पहिला डॉट बॉलवलाय. पहा अशी सुरुवात काहीशी झाली होती पहिल्या ओव्हरमध्ये, त्यावेळेला 3 डॉट बॉल झाले होते, त्याच्यानंतर सुद्धा धावा बनवले गेले होते आणि आता सुद्धा सुरुवात डॉट बॉलने झाली आहे. परंतु येणाऱ्या पुढच्या बॉलवरती काय घडणार ते पाहायचं. दुसरा बॉल यावेळेला कव्हरच्या दिशेने खेळला फटका. पहा डोळ्याची पापणी लपेल ना लपेल त्याच्या आधी बॉल लपेला. क्षेत्रविषयी हातामधून इथे निसटताना पाहायला मिळाला. तिथे कॅच ड्रॉप झाले आणि अक्षरशः विचार केलात ना तर तटीय सर्कल मध्ये 2 धावा तिथे धावून काढल्या गेल्या. 2 धावेने टीमची धावसंख्येला आता चालना मिळताना पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 16 रन ऑन स्कोर गार्ड. पाटला करायचा 42. अजूनही या मॅच मध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. खोलो टप्प्याचा बॉल अलोंग द कार्पेट आपल्याला डाऊन द ट्रॅक केलेला फटका. ज्यावेळेला वेंडिस लॉंगॉनच्या हातामध्ये बॉल तो 20वा होताना पाहायला मिळतोय आणि याही बॉलवरती सिंगल आली आहे. त्या गणेशांचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी गेली होती. मला वाटतं पहिल्या षटक हाताळण्यासाठी ते आले होते. यावेळेला काहीतरी वेगळी ती रणनीती गेली आणि पहिला अक्षयला आपल्याला पाहायला मिळाला. अक्षयवरती 14 धावा अक्षयने खर्च केला आणि त्याच्यानंतर मग गणेश सुद्धा पुन्हा एकदा रुळावरती येताना पाहायला मिळते. आपल्या टीमला चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचं काम करतात. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे गणेशांनी. याही वेळेला पहा बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं, परंतु टप्प्याचा विचार केला ना तर हा फ्रंटफुटला येऊन खेळला असं ना शोक तर कुठेतरी रिझल्ट आपल्याला वेगळं पाहायला मिळालं असं. तसं काहीच घडलं नाही आणि डॉट बॉलला 4 बॉल मध्ये गणेश याने 3 धावा फक्त खर्च केल्या आहेत. आता उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉल क्रमांक हा 5वा. 5व्या बॉल वरती आक्रमण केले. एक लॉंग अँड स्ट्रॉंग बॉल सीमावर आणखीन एक बॉल वरती एक मोठा धडाका षटकार. सिक्सरने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे म्हणजे 23 या आकड्यावरती. पहा 42चा पाटला कर्ज 23 धावा आता इथे धावसंख्येवरती लगवले गेलेत म्हणजे आता 19 धावसंख्येची गरज असणार आहे. बॉल सगळे बाकी आहे 7 बॉल 19 ची गरज. 7 बॉल 19 ची गरज असताना फटका हवेमध्ये आपल्याला पडताना पाहायला मिळाला आणि अखेरच्या शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळेल. आता पाणी जर असेल तर मैदानामध्ये उपलब्ध करून द्या. 2 षटकार गरज तुमची धावसंख्या पाहायला मिळते म्हणजे 24 आकड्यावरती. येणाऱ्या उर्वरित शेवटच्या षटकामध्ये म्हणजे 6 बॉलचा खेळ बाकी आणि 6 बॉल मध्ये आता टीम कांदळगाव या संघासाठी जिंकण्यासाठी 18 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 18 ची गरज. 6 बॉल 18 रिक्वायर्ड. 6 गेंदे 18 रनों की जरूरत. सहा बॉल आणि आता 18 ची गरज आहे या मॅच मध्ये. जिथे आता अजूनही विचार केलात ना तर टीम गांधीगाव संघासाठी जमेची बाब असणार म्हणजे एकही विकेट मैदानाच्या बाहेर गेला नाहीये. दोन्ही आघाडीच्या आलेल्या बॅटर आपल्याला पाहायला मिळतात, परंतु आता कुठेतरी खऱ्या अर्थाने बॅट बोलावी लागणार आहे. 6 बॉल 18. प्रत्येक बॉल वरती आता 3 धावसंख्येची गरज असणार आहे. षटक क्रमांक 3 बॉल ट्रॅक वरती गोलंदाज चेतन पानसे बॉल ट्रॅक वरती. पहिला बॉल वरती फुल टॉस वसूल केलाय आणि बॉल अक्षरशः फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. पहा लखन तिथे होते अगदी आता ते सेट झालेत. ज्या पद्धतीने पहिल्या 2 षटकांमध्ये त्यांनी बॅटिंग केली आणि अगदी सेट बॅटरला पण फुल टॉस बॉल दिला ना तर मग दिवाळीला बोनस मिळाला त्याच्यापेक्षा डबल बोनस तिथे तुमच्या अकाउंट मधून तिथे क्रेडिट झालाय. अशा पद्धतीचा बॉल आपल्याला मिळाला.
5 बॉल आणि आता 12ची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करणारा सिक्सर. एक टप्प्याचा बॉल फ्लाईट दिली होती त्यावेळेला. वा काय प्रयत्न राहिले. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे खेळाडूसाठी. अगदी डाय मारली पुढे आले आणि बॉलला देखील तिकडे पकडलं गेलं आणि आपल्याला विकेट येताना पाहायला मिळाली. एक महत्वाच्या क्षणी एक महत्वाचा बॅटर. आता मात्र मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. लखन बॅक टू दी डग आउट. पहिल्या बॉल वरती षटकाराला नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला दुसऱ्या बॉल वरती पहिली विकेटचा मी विचार केल्यानंतर मग क्षेत्ररक्षकाला विकेट देईल. ज्या पद्धतीने त्याने ती पुढे कॅच ड्राईव्ह मारून पकडली आणि विकेट आपल्याला मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आपल्याला फलंदाज प्रथमेश येताना पाहायला मिळेल. तिथे 4 बॉलचा विभाग आहे. 4 बॉलमध्ये धावा बनवायच्यात 12. आणखीन एक फ्लाइटेड बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यावेळेला स्टंपिंगची अपील तिथे जरूर केली गेली होती परंतु तिथे आपल्याला डिसिजन नॉट आउटचा येताना पाहायला मिळेल. म्हणजे महत्वाची बाब म्हणजे टीम आता कडापे सुपरस्टार या संघाला राहणार आहे ते म्हणजे डॉट बॉल आपल्याला मैदानाच्या येताना पाहायला मिळते. 3 बॉल आणि आता 12 धावसंख्येची गरज आहे. 3 मध्ये 2 बाहेर मारायचे. चेतन बनसरला बॉल ट्रॅक वरती पाहायला मिळते. ज्यावेळेला पहिला षटकार त्याच्यानंतर स्वतःला सावरला आणि 2 डॉट बॉल त्यांनी हाताळलेत. 3 बॉल 12ची गरज. आणखीन एक फ्लाइटेड बॉल पाहायला मिळाला जिथे थोडस खेळाडूकडून फंबल झालं त्यानंतर बॅकअप चांगला मिळाला आणि बॉल वरती आता सिंगल आली. म्हणजे 2 बॉल आणि आता 2 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या वेळेला आघाडीला जो आलेला बॅटर होता तो रोशन आता आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने चेतन बांसपला गोलंदाजी करताना पाहायला मिळते. अगदी फ्लाइटेड दिलेली सातत्याने ते टाकण्याचा प्रयत्न राहिले आणि त्या कारणाने बॅटरी त्याचा कुठेतरी बीट होताना पाहायला मिळते. परंतु अजूनही खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. या मॅच मधील सर्वाधिक महत्वाचा बॉल ऑन अ ट्रॅक. फुल टॉस खराब बॉल त्याचा पूर्णपणे समाचार घेतलाय आणि बॉलला फेकून दिलाय डीप मिड बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हेरी मच नीडेड सिक्सर. थर्ड अंपायरचा डिसिजन आता इथेपर्यंत पोहोचला होता ऑनफिल्ड अंपायर मिळून. तो तिथे वेस्ट साईडच्या वरचा बॉल होता की नाही त्यात आपल्याला पाहायचं. 24 लाईव्ह इव्हेंट्स या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून टेक्निकल आमचे टीम कामाला लागले आणि डिसिजन आमच्यापर्यंत ते पोहोचवतील. योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. जेव्हा बॉल आला त्याच्यानंतर तो वेस्ट राईट वरचा होता की नाही तो आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आणि फेअर डिलिव्हरी आपल्याला इथे पाहायला मिळते. ज्या वेळेला तो बॉल आला त्याच्यानंतर जो लँडिंग त्याची होती ना तो अगदी खालच्या दिशेने राहिली होती त्या कारणाने तो 4 बॉल. परंतु काय घडलं तर 2 बॉल 11ची गरज होती ना तिथे षटकाराला आता 1 बॉल आणि जिंकण्यासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेस म्हणजे षटकार लगावं लागेल आता बॉल वरती. जब किया है तूने काबिलियत पे विश्वास तब तब लिया है तूने अपना इतिहास घडवावा लागणार आहे. 1 बॉल 5ची गरज. समोरच्या दिशेने खेळला फटका
कॅच तिथे पकडली जाते. अगदी काही अंतरावरती हा बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला असता, ताकद कमी पडली आणि यावेळेला टीम सुपरस्टार कडापे सुपरस्टार हा संघ इथे विजयी होताना पाहायला मिळतोय. विजयी संघांचे हार्दिक अभिनंदन आणि त्याचबरोबर टीम कांदेगाव यांचे देखील प्रयत्न खूप चांगले राहिले होते, त्यांचे देखील विशेष करून आपण करूयात कौतुक. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे सह्याद्री अरवंडी विरुद्ध बांधलवाडी. तर मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आता इथे यायचं आणि लगेच टॉस करून घ्यायचं. अरवंडी विरुद्ध बांधलवाडी. धन्यवाद. आणि मॅचचा हिरो ज्याने बॅटिंग करायचं 15 धावा बनवल्या. आता न्यायचं आपल्या हस्ते टॉस करून घ्यायचं बांधलवाडी आणि अरवंडी. या मॅचचा हिरो आपल्याला पाहायला मिळेल ज्याने बॅटिंग करताना 15 धावा बनवल्या आणि शेवटच्या षटकामध्ये 18 धावा टिप्पणी करत असताना 2 विकेट घेतल्या आणि असा तो ठरतोय टीम कडापे सुपरस्टार संघाचा चेतन पानसे या मॅचचा हिरो. भारतीय मॅचचा अवॉर्ड आपण त्याला देऊया, त्याला इन्व्हाइट करूया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये.